तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी मास्टर शेफ बनता का? मी पण त्यातलीच आहे. काल जी रेसिपी बनवली होती मी ब्रेड पोटॅटो चीज बॉलची, ती रेसिपी थोडी कमी जास्त झालेली होती. पण तरीही सुद्धा ते बघून तुम्हाला खूप छान वाटलं आणि तशी छान झाली होती ती. पण काही लोकं त्यामध्ये थोडं ते मैद्याचं पाणी वगैरे ॲड करून आणि ब्रेड क्रम्स वगैरे लावून त्याला तळतात. नंतर मला कोणीतरी कॉमेंट केली होती आणि त्यानंतर मग मी आणखी बघितली 1-2 रेसिपीज, तर मला त्यामध्ये दिसलं. म्हटलं चला ठीक आहे, काही हरकत नाही. आपण नेक्स्ट टाईम ट्राय करू. काय आहे ना, बाकीच्या कामांमध्ये जेवढा मला इंटरेस्ट आहे ना, कुकिंग मला तेवढंच बोर होतं. कारण लग्न माझं खूप कमी वयात झालं आणि त्याआधी तर मी घरी माझ्या कपही उचलून बघितलेला नव्हता. म्हणून आता मग त्यावेळेला YouTubeसुद्धा नव्हते. तर काय करणार ना, जे येत होतं तेच बनवत होते. आता कसं आहे, आता YouTube वगैरे आहे. आपण YouTubeवर बघू शकतो आणि बनवू शकतो. तसं मग मी बनवते. आता काय होतं, की अद्विक माही जेव्हा डिमांड करतात, तेव्हा मी 1-2 रेसिपीज YouTubeला सर्च करते. त्यामधली सगळ्यात ईझी रेसिपी चूज करते आणि तीच बनवते. आणि काल तसंच झालं. मग ती बनवली. त्यानंतर मला कॉमेंट आली, की असं-असं करायला पाहिजे होतं. म्हटलं चला हरकत नाही. अशा आता 1-2च्या ऐवजी 4-5 रेसिपीज बघाव्या लागतील आणि परफेक्ट एखादी रेसिपी बनवावी लागेल. काय होतं ना, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे ती गोष्ट आपण खूप मनापासून करतो आणि ज्यात इंटरेस्टच नाही त्याला आपण टाळाटाळ करतो. आता तुम्हाला तर माहिती आहे, की मला घर सजवणं किती आवडते. घर सजवण्यात माझा इंटरेस्ट आहे, तर ते मी खूप आवडीने करते. आता तुमच्यासोबत हे प्रॉडक्ट शेअर करायचं होतं मला आणि खूप छान आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. हे टी आणि शुगरसाठी कंटेनर्स आहेत आणि हे सिरॅमिकचे आहेत. याची जी लीड आहे ही तुम्हाला वुडन लीड मिळते आणि यामध्ये जो स्पून मिळतो तो पण वुडन मिळतो. म्हणजे सेपरेट स्पून मिळतो ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला आणि स्पून कंटेनरच्या आत ठेवायची गरज सुद्धा नाहीये. मस्त जागा पण दिलेली आहे त्याला ठेवायला. इमॅजिन करा हे कंटेनर जेव्हा तुम्ही तुमच्या किचनमध्ये सजवाल तेव्हा किती छान दिसतील आणि एअरटाईट लीड सुद्धा याला मिळते तुम्हाला. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर फॉलो करून कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा. तुमच्या डीएममध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाणार. चला मग इथे या मिनी ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.